आणि एक महत्त्वाची बातमी आहे, शिवसेनाच म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील गटातील 6 खासदारांच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील विलीनीकरणाचा खटला जो आहे तो आता सुरू झालाय। सर्वोच्च न्यायालयानं लोकसभा अध्यक्ष आणि त्या 6 खासदारांना उत्तर देण्यासाठी आणखी 2 आठवड्यांची मुदत दिलेली आहे। त्याची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, आज शिवसेनेसंदर्भातली सुनावणी ही सुप्रीम कोर्टात होत असताना आता मुदत वाढ मिळालेली आहे। तर आपण जाणून घेऊया अधिकची अपडेट। आपले प्रतिनिधी रामराजे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। रामराजे, काय म्हटलंय न्यायालयानं? बिलकुल, खरं तर सगळ्यात महत्वाची मागणी होती उद्धव ठाकरे यांच्याकडून की लोकसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे त्याला स्थगिती द्यावी, परंतु ही स्थगिती देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे। अद्याप त्याच्यावर कोणताही निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला नाही किंवा तसे आदेश दिले नाहीये। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही मोठी दिलासादायक बातमी म्हणावं लागेल की सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही। तर निर्णय काय होता? जे 6 खासदार उद्धव ठाकरे यांचे आहेत तर ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये विलीन झालेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये लोकसभा अध्यक्षांनी सुद्धा परवानगी दिलेली आहे विलीनीकरणाला। आणि त्याच्यावरच आक्षेप जो होता तो उद्धव ठाकरे यांनी घेतला होता की हे चुकीचं आहे आणि ताबडतोब याला स्थगिती द्यावी। परंतु सुप्रीम कोर्टाने लोकसभा अध्यक्षांचं म्हणणं मांडण्यासाठी आणि 6 खासदारांचं म्हणणं मांडण्यासाठी अजून अवधी दिलेला आहे आणि त्या अवधीमध्ये त्यांना आपापलं म्हणणं मांडायचं आहे। परंतु आता लोकसभा अध्यक्षांचा जो निर्णय आहे त्यावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला आहे। याचाच अर्थ हे 6च्या 6 खासदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत कायम राहणार जोपर्यंत त्यांचं उत्तर दाखल होत नाही तोपर्यंत, आणि मोठा दिलासा जो आहे तो म्हणावा लागेल एकनाथ शिंदे यांना। अर्थातच रामराजे, 2 आठवड्यांची मुदत देण्यात आलेली आहे, आता पुढची सुनावणी केव्हा होणार आहे? बिलकुल 2 आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं या ऑगस्ट महिन्याच्या अखेर ही सुनावणी पुन्हा एकदा होण्याची शक्यता आहे। अद्याप तारीख दिलेली नाहीये, परंतु तारीख लवकरच दिली जाईल आणि त्यानंतर ही सुनावणी होऊ शकेल। आणि दरम्यान ज्या महत्वाच्या संसदेमध्ये एक संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची पण शक्यता आहे आणि त्यामध्ये विधेयक जे आहे ते संमत करून घेतलं जाईल आणि त्यावेळी जर या खासदारांनी मतदान केलं तर मात्र ते ग्राह्य धरलं जाईल, कारण अद्याप त्यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली नाहीये आणि त्याचबरोबर त्यांचं जे मर्जर आहे, विलीनीकरण आहे ते सुद्धा त्याला सुद्धा स्थगिती दिलेली नाहीये। त्याच्यामुळे हे खासदार जे आहेत ते मतदान करू शकतात विधेयकाच्या वेळेस आणि ते ग्राह्य सुद्धा धरलं जाऊ शकतं। अर्थातच अत्यंत महत्त्वाचे असे हे अपडेट्स आहे। धन्यवाद रामराजे, आपण सविस्तर माहिती दिली आहे।